छोट्या छोट्या आस्थापनाची कारवाईची माहिती येते सर, मोठ्याची काही येत नाही सर. त्यांचा दबाव आहे का सर? सोनाईवाल्यांचा दबाव आहे का सर? झाला प्रश्न तुमचा? हो. नमस्कार, मी भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठीमध्ये स्वागत आहे. तर मी सध्या इंदापूर तालुक्यातील सोनाई डेअरी समोर मी उभा आहे. सध्या याचं कारण असं की राज्यात एफडीए अंतर्गत अन्न आणि औषध प्रशासन करत दूध भेसळीवर कारवाई सुरू असतानाच याच ठिकाणी म्हणजे सोनाई दूध डेअरी देखील एफडीएच्या रडारवर आली आहे. गेले 2 ते 3 दिवस या एफडीएच्या अधिकाऱ्याकडून सोनाई डेअरीची चौकशी करण्यात आली होती. मात्र ती चौकशी नियमित तपासणीचा भाग असल्याचं सोनाई डेअरीच्या व्यवस्थापनाने म्हटलं आहे. असे असले तरी एफडीएच्या कार्यकारी अंतर्गत अधिकाऱ्याकडून काय कारवाई करण्यात आली आहे हे मात्र समोर आलं नाही. खर तर एफडीएने दूध भेसळीच्या संदर्भात अनेक ठिकाणी छापे टाकले होते. त्यामध्ये फॉर्मेट नावाचा पावडर वाळचा वापर करत दुधात भेसळ केली जात असल्याचं उघडकीस आलं होतं. या मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील मंचर येथे दूध भेसळ प्रकरणाच्या तपासात इंदापूर आणि अकलूज येथील आस्थापनाचा संबंध आला होता. मात्र त्याच अनुषंगाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली या कारवाईत सोनाई दूध डेअरीवर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. जर या ठिकाणी छापे टाकले असतील तर मग सोनाई डेअरीच्या प्रकल्पामध्ये काय काय आढळून आलं यावर अधिकारी हे का गप्प आहेत? असं असलं तरी आता खुद्द आयुक्त तुकाराम मुंढे या प्रकरणामध्ये स्वतः लक्ष देतील का तेवढंच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. छोट्या आस्थापनाची कारवाईची माहिती येते सर, मोठ्याची काही येत नाही सर. त्यांचा दबाव आहे का सर? सोनाईवाल्यांचा दबाव आहे का सर? झाला प्रश्न तुमचा? हो. आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सर. ज्या मोमेंटला इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट होईल त्यावेळेस आम्ही माहिती देऊ. प्राथमिक काय माहिती सर? प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन मध्ये अर्धी माहिती द्यायची नसते. सोनाईवर आपण कारवाई केली, नेमकं कुठल्या निकषावर केली, काय झालं सगळं येईल, प्राथमिक माहिती आहे. सगळं येईल आपल्याकडे. सर काय संशय होतोय? तुमच्याबद्दल खूप आदर आहे, नाही. तुमच्या कामाबद्दल आदर आहे, पण खालचे जे तुमचे अधिकारी आहेत ना प्रचंड दबाव टाकले जातात माध्यमावरती. छोट्यावरती नाही, तुमच्याबद्दल अजिबात तक्रार नाही, पण छोट्या आस्थापनेची माहिती तासभर प्रेस देतात साहेब, आणि मोठ्याची काहीच माहिती देत नाही. इन्व्हेस्टिगेशन ज्यावेळेस चाललेलं असतं, जी जी इन्व्हेस्टिगेशन मध्ये कधीही माहिती दिली जात असते. जी. इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट झाल्यावर दिली जाते. तर कधीपर्यंत अपेक्षित आहे सर? ते आता नाही सांगू शकत. इन्व्हेस्टिगेशनला वेगळे दोरे असतात, धारे असतात. ओके, सर, त्या सर. दृष्टिकोनच होता. सोनाईची प्राथमिक माहिती तर त्याला सांगा. प्राथमिक माहिती नाही होणार. काय इन्व्हेस्टिगेशन संशयाची सुई होती सर? काय मुद्दा असा आहे? रिपीट करतो आणि लास्ट टाइम रिपीट करतो. अगदी. कम्प्लीट झाल्यानंतर माहिती भेटेल.